गुड इव्हिनिंग सगळ्यांना। तर जो तुम्ही सकाळचा ब्लॉग बघितला ना, तर तो मी आजच एंड केला। तर तो व्हिडिओ खूप मोठा होता, कारण की त्याच्यामध्ये मी बरेचसे मेशोचे पार्सल्स ओपन केले होते। तर त्यामुळे तो व्हिडिओ मी तिथेच एंड केला। आणि आता वाजले ऑलमोस्ट 7:30 वाजले। तर आज मी चक्क म्हणजे लग्न झाल्यानंतर मी सेकंड टाइमच बनवलेलं आहे, ते म्हणजेच पिठलं। कारण की मला अजिबात पिठलं आवडत नाही, त्याच्यामुळे मी ते बनवत नाही। पण माझ्या मिस्टरांना खूप आवडते। पण मी जेव्हा फर्स्ट टाइम बनवलं होतं ना, तर त्यावेळेस त्यांना ते अजिबात आवडलं नव्हतं। म्हणजेच की त्यांचा तो फर्स्ट पदार्थ आहे की ते मला म्हटले होते की तू बनवत नको जाऊ, हे असं काही चांगलं नाही लागत आहे त्याच्यामुळे। पण आज मी परत सेकंड टाइम ट्राय केलं आहे, बघूयात त्यांना आवडते का नाही आवडते। तर ठीक आहे, चला। तर मी तुमच्यासोबत जसं की एक व्हिडिओ ना मी दुपारी शूट केलेला आहे, तर म्हणजे माईकचा। तर तो ना मी थोडंसं म्हणजेच ट्राय करत होती की कनेक्ट होते का नाही होते त्याच्यासाठी। तर ते होत नव्हतं, पण मग आता मला त्याचं सोल्युशन सापडलं आहे। कारण की मोबाईलमध्ये ना आपल्या OTGचं ऑप्शन असतं, तर ते इनेबल करावं लागतं, तर तेव्हाच ते कनेक्ट होतं। मी एक पार्सल मागवलेलं आहे ॲमेझॉनवरून। आणि प्रत्येक कंटेंट क्रिएटरच्या 2 इच्छा असतात, 2 ते 3 इच्छा असतात। तर त्याच्याकडे त्या वस्तू असायला हव्यात असं प्रत्येकाला वाटतं। खरं तर बेसिकमध्ये ज्या इच्छा असतात तर त्या सांगते मी। बाकी खूप साऱ्या गोष्टी अशा ज्या आहेत की त्या आपल्याकडे पाहिजे जर आपण कंटेंट क्रिएटर असू तर। तसंच ना माझ्याकडे ट्रायपॉड तर जवळपास 1.5 ते 2 वर्षापासून आहे। जवळपास 2 वर्ष तर झालेच असतील। तर 2 वर्षापासून मी ट्रायपॉड तर घेतलेलं आहे। भले त्याला व्ह्यूज येत नाहीत व्हिडिओला, पण मी माझं काम तर करते। जेव्हा जेव्हा मला टाईम भेटते तर त्यावेळेस मी व्हिडिओ अपलोड करते, एडिट करते, अपलोड करते, असं आहे। पण काहीतरी कारण आहे त्याच्यामुळे मी हे पार्सल मागवलेलं आहे त्यासाठी। तर अभिजित म्हणत होते की तू ते मागवून घे, म्हणजे आपल्याला थोडंसं इझी जाईल। आपल्याला म्हणजे ते तर फक्त शूट करतात, ते तर काही व्हॉइस वगैरे रेकॉर्ड करत नाही किंवा बोलत पण नाही व्हिडिओमध्ये। पण ठीक आहे, ते जे काम करत म्हणजे जे बॅक सपोर्ट जो असतो माणसाला, प्रत्येकाला म्हणजे कोणालाही कोणत्याही कामासाठी जो लागतो, तो जर समोरचा व्यक्ती जर आपल्याला अगदी चांगल्या पद्धतीने करत असेल ना, तर त्याने आपल्याला कोणत्या गोष्टीत हेल्प करो न करो, पण जो सपोर्ट असतो तर तो खूप इम्पॉर्टंट असतो असं मला तरी वाटतं। तर चला, याच्यामध्ये मी काय मागवलेलं आहे तर ते सुद्धा तुम्हाला सांगते। खरं तर मी याचे रिव्ह्यू जे आहेत ना, तर ते ऑलरेडी यूट्यूबवरती बघितलेले आहेत। तर मी मागवलेला आहे माईक। तर हा ना ग्रेनरोचा माईक आहे। आणि याची क्वालिटी म्हणजे क्वालिटीपेक्षा याचं जे व्हॉइसचं जे आहे ना, तर ते खूप छान आहे। म्हणजेच बेस्ट आहे, म्हणजे खूप बेस्ट आहे। कारण की म्हणजे मी पहिले ऑर्डर करून दिला, मी ना ॲमेझॉनवरती जस्ट सर्च केलं की माईक फॉर क्रिएटर्स लाईक दॅट असं सजेशनमध्ये आलं ते ॲटोमॅटिकली। तर मग मी त्याच्यावरती क्लिक केलं, तर तेव्हा मला ना हा फर्स्टमध्ये दिसला। आणि याची प्राईस जवळपास 790 790 रुपये आहे। तर अगदी बेस्ट क्वालिटीमध्ये। मग मी त्याच्यानंतर यूट्यूबवरती वगैरे सर्च केलं, तर क्वालिटी एकदम बेस्ट आहे। तर सगळ्यात आधी मी आता हे फोडून घेते। पॅकेजिंग अशी आहे ना की कुठून फोडायचं आणि काय करायचं तेच कळत नाही त्याचं। म्हणजे पूर्ण प्लास्टिकने ते ना कव्हर केलेलं आहे। डेंजर पॅकेजिंग मध्ये निकल जा भाई। फायनली निघाला। तर हे बघा, हे जे ना तुम्हाला आता उलटं दिसत असेल, पण ग्रेनरो कंपनीचा माईक आहे। तर याच्यामध्ये ना 3 मोड आहेत, म्हणजेच 3 वेगवेगळे प्रकारचे मोड आहेत। जसं की नॉईज कॅन्सलेशन वगैरे असे वेगवेगळ्या प्रकारचे असतात तसंच। आणि याचं जे चार्जर आहे तर ते C टाईप चार्जर आहे, म्हणजे आपण याच्याने छान मोबाईल वगैरे व्यवस्थित चार्ज करू शकतो। मस्त अशा पॅकेजिंगमध्ये येतं, बघू शकता। आणि ना हे
माईक आहे जो असं म्हणजे हे प्रॉपर एकदम छान असं लावल्यानंतर एकदम एखाद्या न्यूज रिपोर्टर सारखा वगैरे आपल्याला फिलिंग येईल, म्हणजे चला असं असं असं. फक्त न्यूज रिपोर्टरचा माईक जरा मोठा असतो, आपला छोटासा माईक आहे त्याच्यामुळे. आणि इकडच्या साईडला आय थिंक ते जे असतं ना, याच्याऐवजी आपण ते दुसऱ्यावाला लावू शकतो, तर तसं असेल. ओके, यात वायर आहे म्हणजे सी टाईपचं. आणि हे म्हणजे आपण हे लावू शकतो याला, किंवा मग हे लावू शकतो. असं 2 ऑप्शन आहेत त्याला. दोघांपैकी आपण काहीही लावलं तरी सुद्धा चालेल. तर आता मी ना सगळ्यात आधी हे कनेक्ट करते. असताना तर हे ना आपल्याला कनेक्ट करावं लागतो फोनला. तर आता मी हे कनेक्ट करते. मी ना मोबाईलला जे OTGचं असतं ना ते म्हणजे माईक कनेक्ट करण्यासाठी, तर ते मी कनेक्ट करून घेतलेलं आहे. आणि आता याच्यामध्ये ना याच्या बॅक साईडला पॉवर ऑनचं बटन असतं, तर ते मी प्रेस करते. तर आता इथं ना तुम्हाला लाईट ब्लिंक होताना दिसत असेल. तर हे ना नॉईज कॅन्सलेशन वगैरे असे 3 टाईपचे याच्यामध्ये नॉईज आपल्याला यूज करता येतं. म्हणजे तर मी आता ना हा माईक यूज करून बोलते, तर तुम्हाला माझ्या आवाजामध्ये फरक, तसं तर ऑलरेडी माझा आवाज खूपच मोठा आहे, त्याच्यामुळे मला माईकची वगैरे काहीच गरज नाही आहे. उलट इथे माईक कमी आवाजासाठी ठेवला तर चालेल. पण आम्ही जाणार आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी बघण्यासाठी. आणि माझ्या मिस्टरांची म्हणजे अभिजितची इच्छा होती की मी ना तिथं अशी इन्फॉर्मेशन द्यायला पाहिजे, न्यूज रिपोर्टर वगैरे सारखी. त्यामुळे ना मग मी अशा प्रकारचा माईक जो आहे ना तर तो ऑर्डर केला, कारण की तिथे आजूबाजूला तर ऑफकोर्स खूप आवाज वगैरे असेल, त्याच्यामुळे मग माझा आवाज तर काही येणार नाही. आणि कुठे गेल्यानंतर तर काही एवढ्या जोरजोरात ओरडून ओरडून तर आपण नाही बोलू शकत. तर त्याच्यामुळे म्हटलं आपण असा माईक ऑर्डर करूयात. आणि बरं पडते म्हणजे जेव्हा जेव्हा आपण एखाद्या ठिकाणाचं व्हॉइस ओव्हर वगैरे करतो तर त्यासाठी. तर तुम्हाला पण घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. 790 रुपयाचा हा माईक आहे. आणि मस्त आहे, म्हणजे मला तर आवडला, कारण की मी आता तुम्हाला दाखवण्याच्या आधी पण माईक चेकिंग वगैरे केली. पण मोबाईलमध्ये ना सेटिंगमध्ये जायचं, जर तुम्ही घेतलंच ना तर ते जे असतं ना कनेक्टर ते आपलं, तर मोबाईलमध्ये सेटिंगमध्ये जाऊन ना OTG असं सर्च करायचं आणि OTGचं ऑप्शन आल्यानंतर ते इनेबल करायचं. ते जर आपण इनेबल केलं ना तर त्यानंतर मग ते इनेबल होतं आणि मग आपल्याला ते बरं पडतं म्हणजे. तर असं काहीसं आहे. तर चला मग आता याच्या पुढचं आमचं रुटीन आहे ते म्हणजेच आता जेवण करू. अजून तर अभिजित आले नाही आहे, तर त्यानंतर जेवण करू. आणि आम्हाला जायचं आहे DMartमध्ये आणि प्लस ATMमध्ये पण जायचं आहे, कारण की कॅश पैसे लागतात. इथं ना गुजरातमध्ये ना कुठेही जर गेलं तर कॅश पैसे कॅरी करावे लागतात, कारण की मोस्ट ऑफ द ठिकाणी ऑनलाईन ट्रान्झॅक्शन चालत नाही. म्हणजे कुठे तर गार्डनमध्ये वगैरे तिकीट पे करायचं असेल तर त्यासाठी. तर मग कॅश पैसे पण काढायचे आहेत, कारण की आपण कुठे दुसरीकडे जातो आहे, तर मग अजून आणखी कॅश पैशांसाठी रिकामं उगाच प्रॉब्लेम वगैरे नको व्हायला, म्हणून म्हटलं कॅश पण काढून घेऊ. आणि असं काहीच आहे. तर ते आल्यानंतर दाखवते मी. आणि त्यांना पण विचारूयात सुद्धा की तुम्हाला माझ्या हातचं बनवलेलं पिठलं आवडलं की नाही असं. तर आता आमचं जेवण वगैरे झालं आहे आणि आता आम्ही जातोय बाहेर DMartमध्ये. पिशवी तर मॅन्डेटरी असते बाहेर गेल्यानंतर. तर तुम्हाला आवडलं का मी पिठलं बनवलं होतं ते? हो, मस्त लागलं. फायनली थोडंसं आवडलं नाही, पण आता व्हिडिओमध्ये ते सांगतायत की छान लागलं असं खूप, पण थोडंसं नाही आवडलं. नेक्स्ट टाईम मी अजून छान करायचं ट्राय करेन. तर चला आता आम्ही जातो. लग्न आहे तर किती छान असं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे. हा रोड एक रोड छान तयार केला की दुसरा वर्क इन प्रोग्रेस होतो. आणि इथं ना रोडचं काम चालू आहे ना, तर त्याच्यामुळे मस्त असा दोघी साईडने बाजार भरला आहे. नाही तर एरवी फक्त एकाच साईडने बाजार भरतो. आणि इथले स्पीड ब्रेकर. आलं DMart जवळ. घरापासून फक्त 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावरतीच DMart आहे.
आणि बघू शकता तुम्ही डी-मार्ट गुजरातीमध्ये कसं लिहिलं आहे. आपल्याकडे तर जनरली काय असं बघायला भेटत नाही त्याच्यामुळे. तर चला आलो आहे ते समोर आहे तिकडे पुढे. मी मगाचपासून बडबड करते आणि रेकॉर्डच झालं नाही. तर आता आम्ही बस स्टँडवरती पहिली बस किती वाजता असते ना तर ती विचारण्यासाठी. तर आम्ही आता आलो जायाहून बाहेरून आणि आता खूप सारे काम बाकी आहे आणि झोप पण खूप येते, पाय पण दुखायला लागले कारण दिवसभरापासून कंटिन्यू दोघे कामं चालू होते. आवरायचं पण चालू होतं आणि हे पण काम चालू होतं. स्टील बॅग पॅक करायची राहिली. एक बॅग पॅक केली जी की खायची आहे ती, कारण की आताच बाहेरून आम्ही ॲपल वगैरे असं काय काय बरंच काय काय आणलं आहे, कारण की बाहेर गेल्यानंतर ॲटलिस्ट तिकडे तरी खूप खायचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे म्हणजे चांगलं नाही मिळत आणि जेवण तर छान मिळते. तर ते सकाळी माहीत नाही आम्हाला दुपारी जेवण करायला टाईम मिळेल की नाही मिळेल. आणि खूप भूक जर लागलेली असेल ना तर बघण्यासाठी पण लक्ष लागत नाही असं होतं. म्हणूनच घरूनच लहान बाळाला कसं सोबत लहान बाळ असलं की कसं खायला घेऊन जातात तसं आम्हाला दोघांना खाण्यासाठी मी घेऊन घेतलं आहे. म्हणजे कसं टेन्शनच नाही, म्हणजे सकाळी नाही जेवण केलं तरीसुद्धा चालेल. तर असं काहीसं आहे. तर असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजून तर कपडे प्रेस करायचे वगैरे राहिले तर ते मी आता अभिजितला सांगणार आहे, कारण की मला आणखी अजून बाकी काय काय बरंचसं आवरायचं राहिलेलं आहे त्याच्यामुळे. तर त्यांना सांगणार आहे की तुम्ही तुमचे ड्रेस प्रेस वगैरे करून घ्या. तर चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.